तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. आणि स्वागत आहे तुमचं. बट तुम्हाला वाटत असेल याचा आवाज एवढा कमी काय येतो आहे, कारण की अजून आहे आपण झोपेतून थोडासा बाहेर नाही आलेलो बहुतेक, त्यामुळे. आणि वाजले सकाळचे 7:30 होत आलेत आणि आपल्याला परत एकदा देवपूजा करायची आहे, कारण की आपण रोज देवपूजा करतो आणि सर्वच जण करतात. सो आपण इथे आता वस्त्र हातरलेलं आहे, काय बोलतो येण्यासारखं. हां, आपण इथे आता वस्त्र हातरलेलं आहे. इथे आपल्या देवांना आपण बाहेर घेतलेलं आहे आणि आता आपल्याला फक्त देवपूजा आरंभ करायची आहे आणि पटापट सर्व उरकायचे, कारण की आपल्याला 10 वाजता निघायचं आहे कॉलेजला. इथे आहे पाणी, सर्व गोष्टी आहेत, वस्त्र वगैरे आहेत नवीनवाले, आणि इथे कळशेत एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं लागलं तर आता आपण आता देवपूजा करूया आरंभ. आणि देवपूजा झाल्यावर म्हणजे 8:30 किंवा 8:45 आपली देवपूजा संपूर्ण होईल. त्यानंतर मग आपण पुढच्या आपल्या दिनचर्येचा आरंभ करू, त्यानंतर नाश्ता करू आणि त्यानंतर डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊ. सो आता भेटू डायरेक्ट तुम्हाला देवपूजेनंतर. जय सियाराम. तर मित्रांनो, आपली देवपूजा आता कंप्लीट झालेली आहे आणि आपण इथे दिवासुद्धा लावलेला आहे आणि इथे नैवेद्यसुद्धा आहे. सर्व देवांची देवपूजा झालेली आहे. आपण पाणीसुद्धा अर्पण केलेलं आहे, शुद्ध पाणी. आता परत अर्पण करायचं. इथे वस्त्र आहे, तिथे कळशीतलं पाणी सर्व रिकामं झालेलं. आपल्याकडे जवळजवळ 3 का 4 तुळशींची रोपं आहेत, त्यांना आपण सर्वांना पाणी घातलेले आहे वेगवेगळ्या बास्केट्समध्ये. आणि उत्तम एक दिवस तुम्हाला दाखवेन मी. आणि आता आपल्याला तिकडेच जायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अगरबत्ती अर्पण करायचं आहे इथे सुद्धा. आणि त्यानंतर डायरेक्ट आता भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाताना किंवा रस्त्यावरती कुठेतरी, नाहीतर मग कॉलेजमध्ये बघू. चला आता तयारी करायची आपल्याला कॉलेजसाठी. आणि सगळ्यात पहिले अगरबत्ती करायची, यस हे करायचं आहे. आणि हो, ज्यांना वाटत असेल मी चायनीज खाऊन येतो कायम कॉलेजमध्ये कोणाला किंवा दुसरीकडे, तर बघा हे हात जो आहे जो ऑरेंज होतो तो या कारणाने होतो, कारण की आपल्याला अष्टगंध सगळीकडे लावावा लागतो. येस, तर कळलं ना ऑरेंज नक्की का हात असतो ते. ठीक आहे, चला भेटू आता तुम्हाला सर्वांना एकतर कॉलेजमध्ये, नाहीतर कॉलेजला जाताना, नाहीतर कुठेतरी. चला भेटू तुम्हाला. जय सियाराम. मित्रांनो, आता आपण आहोत कॉलेजमध्ये आणि आपल्यासोबत आहेत कुणाल, महेश आणि सुफियान सर आणि ऋषभ सर आणि आर्चिस तिथे वन साइड हिरो राजा रे राजकेंद्री पाणी रे आतमध्ये तसं झालं. तर आपल्याला आता आधवायला पाणी घेण्यासाठी मॅमला कंप्लेंट करायचं, लेटर द्यायचे. हा, मॅमला कूलरचं पण लेटर द्यायचं आपल्याला. वॉटर कूलर. यस, वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, आमचा मिनी वॉटरफॉल. पाणी किती वेस्ट होतं. वॉटरफॉल आजच्या खाली वॉटरफॉल आमचा. इथून मस्त ड्रेनेज सिस्टम अशी आहे आमची, डायरेक्ट नाल्यामध्ये पाणी, काय विषय नाही. हे पण आहे पाणी आता कसं हिल स्टेशन आयफेल टावर आमचा एकदम प्रॉपर आहोत आता कॉलेजमध्ये. आणि डबा खाऊन झालेला आहे. लेक्चर्स आपले मगाशी सुटलेत आणि आता आपल्याला जायचं प्रॅक्टिकलला, पण अजून टाइम आहे, अर्धा तास आहे अजून, काय विषय नाही. आणि आपण डबा सुद्धा खाऊन घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत आर्चिस द वन साइड हिरो. येस, आणि परत ते गेमच खेळते. गेले तुम्हाला ते 3 किंवा 4 ब्लॉग मध्ये फक्त गेमच खेळतात नाही. काय बोलणार आर्चिस याबद्दल तुम्ही? गेम खेळून, स्पोर्ट्स खेळून होतात स्पोर्ट्स, पण हा स्पोर्ट्स मध्ये चॅम्पियन आहे बरं का. पण काय माहिती याला बाकीच्या गोष्टी मध्ये काय माहिती असं. बरं जाऊ दे, मी काय बोलणार नाही. आर्चिसच बोलेल, काय बोलायचं ते बोल. यार तू कॅमेरा फिअर तुझा घालव पूर्णपणे. मी माझं घाल. येस, जय श्रीराम. परफेक्ट, जय श्रीराम. परत हात मोठ्याने जय श्रीराम. मला पण करायचं. जय सियाराम, जय श्रीराम. काय विषय नाही. ऑल द बेस्ट का बोलतो. आता आपण आहोत कॉलेजमध्ये, परत एकदा आपण शूट करतोय. आर्चिस सरांसोबत आपण थोड्या गप्पा मारलेत. आर्चिस सर आहेत मागे, आयडी घालतायत. आयडी लपवून ठेव. काय पण करते येण्यासारखं.
हे बघ आजी सारखा परत उड्या मारायला लागला. परत दाखव ऑडियन्स वॉन्ट्स टू सी. परत दाखव. अरे आजी काय करते? थांब संपायला लागले. ए परफेक्ट, एक नंबर. काय विषय नाही. आज खूप जास्त वेळ झाला. आणि इकडे आपलं मंदिर आहे छोटंसं मारुतीचं. इकडे माझा हात कुठे आहे? हां, इकडे मंदिर आहे, खूप भारी आहे. काय विषय नाही. आम्ही स्वतः नाही गेलो अजून, जास्त वेळ गेलोच नाही म्हणजे. काय विषय नाही. हां, लॉक आहे रे, लॉक आहे. एक दिवस जाऊ नक्की. काय विषय नाही. हो, जायचं तिथूनच. नमस्कार करू. हात कुठे? जय श्रीराम. काय विषय नाही. आणि अशा प्रकारे टाइमपासच चालू आहे. काय सगळं आम्ही काही करत नाही व्यवस्थित. तिकडे कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये आपली पोरं आहे, मजा करताय. आता आपल्यासोबत आहेत ओमकार. खूप दिवसांनी उगवलेत आज. 100% टिक्का बिक्का फुल लावून आले. त्यांनी ड्रेसिंग पण एकदम कडक मारलेली. काय विषय मग सांगा. काय नाही, कालच नवीन शर्ट घेतला. हां, आणि आज कसं काही येणं केलं, वाट चुकली इकडे. म्हणलं बघू जरा कॉलेजमध्ये जाऊन काय विषय चाललाय काय नाही, माहितीला भेटलो आपल्या. हां, आणि आम्ही परत एकदा ट्रेडिशनल डे सारखं परत टॉयलेटची आलो. चला परत मागे. टॉयलेट वाईब आहे ब्रो, वाईब आहे. मग अशी तर राज न हात धुता बाहेर आला. त्याचा पण वाट लावली ब्लॉगमध्ये. आणि अशा प्रकारे आपले आर्चिस चाललेलं आहे घरी. आर्चिस नाही, वन साइड हिरो. प्लीज स्माइल प्लीज ब्रो. हा, वन साइड हिरो आहेत आपले. त्यांनी कितीतरी स्टंट मारले, तुम्ही बघा ब्लॉग मध्ये आमच्या. हा काय मग आमच्या ब्लॉग मध्ये आहे. चॅनलचं लिंक आहे. रोहित करतोय ब्लॉग. मग फुल वाईब आहे. सगळे ब्लॉग आता आपला, मला वाटतंय खूप सारे ब्लॉग सगळे मी डेट सांगू शकत नाही तुम्हाला, पण हा ब्लॉग मला वाटतं 4-5 दिवसानंतरच येणार आहे. आता शूट करतो त्यानंतर. आणि आपल्याकडे पेंडिंगच एवढे आहेत. काही विषय नाही. आज एक टाकायचं, एडिट मारायचं. चला क्लासरूम जाऊ. आणि योगेश आपल्यासोबत. योगेश काय बोलतोस मग सांग. पब्लिकला आज मी आलोय जोरात आवाज नाही आपला आयफोन. गाईज मी आज प्रॅक्टिकलला आलोय. आपण काय तर मी आज लेक्चरला आलोय. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच बास आहे. आपण पुढच्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये करूया. सध्या आपली एनर्जी आणि बॅटरी दोन्ही डाऊन आहे, त्यामुळे एडिट नाही करता येणार पुढे. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच बास आहे. ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. काय विषय नाही. आणि हा ब्लॉग मी जसं ब्लॉगमध्येच सांगितलं की हा डिले ब्लॉग आहे, त्यामुळे हा आधी शूट झालेला आहे खूप दिवसांआधी, आणि हा आता पोस्ट होतोय. बस एवढंच आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला पुढच्या ब्लॉगवर भेटतो. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम लिहून टाका. आपला बेसिक रूल आहे. आतापर्यंत जर बघत असेल तर जय श्रीराम लिहून टाका आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा, म्हणजे पुढे येणारे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही आमच्या चॅनलला कनेक्टेड राहाल. सो भेटू तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय सियाराम.